नंदाताईंचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण शेंद्री पासून ते नूल पर्यंत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः मी सुभाष अण्णा मर्जेंच्या प्रणांगात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. प्रथमतः त्यानंतर तुम्हाला मी थोडस 2-4 शब्दात ह्या इलेक्शन बद्दल थोडस मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रो, सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगणार आहे की आज तर तुम्ही बघितला तर तुमच्या घरातील प्रत्येकाच्या वयस्कर लोक अजून आहेत. वडिलोपार्जित लोकांना विचारा. पूर्वी आपला भाग कसा होता आणि बाबांनी ज्यावेळी चित्री प्रकल्प उभा केला आणि सगळीकडे आपलं हिरण्यकेशी तुडूंब भरून व्हायला लागलं, त्यानंतर आपली परिस्थिती कशी सुधारली. आज आपण आपल्या या नूल मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी आपण एवढे सदन झालेलो आहे की आपल्याला दुसऱ्यांच्या दारात हात पसरायची गरज नाही. हे सर्व घडले ते आपण आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्यामुळं. त्यामुळं त्याची परतफेड जर करायची असेल, आदरणीय आपले सर्वांचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जे राजेश पाटील व नंदाताईंनी एकत्र येऊन जे आज आपल्या समोर एक आदर्श केलंय, त्यांना सर्वांचं जर आज परतफेड करायचं असेल तर आपण सर्वांनी येत्या 7 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्व मगाशी सांगितल्याप्रमाणे 5ही जिल्हा परिषद आदर्श आणि सतत वाटचाल असणारी नंदाताई आणि त्यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार तेजस्विनी पाटीलताई, सुगंधा पाटील आणि सतत नियोजन करत तसंच समाजात साठी कुठलेही पद न घेता काम करणारे उदय दादा आणि सर्व इथं जमलेले सर्व जास्त मित्रांनो, पंक्तीत एक वेळचे जेवण चुकलं तर चालेल, परंतु संगत चुकली तर सगळीच दिशा चुकते. हे म्हण बरोबर आहे. त्यामुळं आमची जी पंगत आहे ती चांगल्या विचारांचे, बाबासाहेब कुपेकरांच्या विचारांचे, नरसिंह गुरुनाथ पाटील यांच्या विचाराचे, त्यामुळं आपण कुठल्या पंक्तीत बसायचं हे आधी विचार करा. कारण आज ताईसाहेब एक वेळ बेरोजगार तरुण गुन्हेगार करतोय, परंतु आम्ही समजून घेऊ. परंतु गुन्हेगारी नेत्यांचा आदर्श नेते घेत आहेत हे मला वाईट वाटतं. 20-25 वर्षे बाबासाहेब कुपेकरांचे विचार आम्हाला तुम्हाला सांगणारे लोक आज बाजूला होतात. असं काय 26व्या वर्षी झालं हे आम्हाला पण वाटत. आज पाणी आलं, आरोग्य चांगलं मिळालं. आज हसूचंपू गावात पाणी आल्यामुळे विकास झाला आणि त्यांची घर काचेच्या झाल्या, सगळ्याच घर काचेच्या झाल्या. परंतु आज जी मंडळी बाजूला झालेत ते उद्या कुठल्या पातळीवर असतील एवढाच विचार करा. आम्ही तुम्ही बाबासाहेब कुपेकरांचे विचारानं आलो, कारण बाबासाहेब कुपेकरांनी प्रथमतः काय केलं ते सर्वसामान्य कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम बाबासाहेब कुपेकरांनी केलं. सर्व समाजातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या त्यांच्या चुली कशा पेटतील याची काळजी घेतली आणि त्यामुळे आज हा विकास आणि ह्या काचीच्या बिल्डिंगा, ह्या घर आम्हाला दिसत आहेत. हे महत्वाचं आहे. त्यामुळं आपण नंदाताईंना बळकट करायचं असेल, नंदाताईंचे विचार चांगले आहेत, ते डॉक्टर आहेत, 6 गोल्ड मेडल आहेत, एवढं सगळं असताना सुद्धा आपण बाजूला जात आहोत त्याचा विचार करावा. जी मंडळी या विचाराला प्राधान्य न देता त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला प्राधान्य दिलं, त्यामुळं आम्हाला वाईट वाटतो. असो, परंतु आता बाबांचे विचार हे पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि तेजस्विनीताई पाटील, शिवगंडा पाटील यांना प्रचंड मताने विजय करावं. घड्याळ या चिन्हावर मतदान दाबून आपण सर्वांनी त्यांना विजय करावं.
ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. ब्रह्मलिंगेश्वर चरणी प्रार्थना करून वंदन करून या सभेचे प्रमुख ताई नंदाका, तसे तुझराव जोशी साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या भागातून आलेले प्रमुख नेते मंडळी व मतदार बंधू भगिनींनो, येत्या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जे मतदान होणार आहे त्यासाठी मुक्ताळ गावचे शिवगोंड पाटील, त्यांचा इतिहास. मुक्ताळ गाव म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या पहिले पैलवान मुक्ताळ गावचे होते. शिवगोंड पाटील काका कित्येक वर्ष सरपंच होते मुक्ताळ गावचे. अशा राजकारणाचा माहिती असलेल्या घराण्यातून शिवगोंड पाटील लढवत आहेत पंचायत समितीला. तसेच तेजस्विनी पाटील औरंगाबादच्या सुपुत्री, या घराण्याचं तुम्हाला सगळं माहिती आहे. महाराजांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जागी राजेश पाटलांचे आजोबा कायमच्या खुर्ची होते ताई आपल्या आजोबांच्या बरोबर. त्या घराण्याच्या सोनबाई तेजस्विनी, त्यांचे मामा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सतीश पाटील साहेब 12 वर्ष पंचायत समिती सदस्य होते. सेंद्रिय तळावरून बांधून त्या भागाचा विकास केलाय. त्या सुद्धा त्या नेत्यांच्या हाकेला ओ देऊन समाजकार्य करण्यासाठी तयार झाल्या. तसेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सगळं माहिती देऊन आपला वेळ घेत नाही. गेले 25-30 वर्षाचे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी जे त्या भागाचा विकास केला, तुमचं सांगून वेळ घेत नाही. तसे त्या गेल्या 5 वर्षामध्ये माननीय चंदगडचे राजेश अण्णा पाटील यांनी सुद्धा त्या भागाचा विकास केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मित्र हो, गेल्या विधानसभेला काय दृष्टी लागली माहिती नाही, एकाच झोन झालं आणि त्याचा परिणाम आपल्या संघटनेवर झाला. तर मित्र हो, आता दोन्ही नेते, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यामुळं दुधात साखर पडल्यासारखं झालंय. त्यासाठी आता जिल्हा परिषदेला निवडून येण्यासाठी तेजस्विनी पाटील, पंचायत समितीला निवडून येण्यासाठी शिवगोंड पाटील यांना इतकं मतदान करा की पंचायत समितीत सुद्धा त्यांचा दखल घेण्यात यावी आणि तेजस्वी पाटलांना जिल्हा परिषदेमध्ये दखल घेण्यात यावी. एवढं प्रचंड मताने सगळ्यांनी आपण मतदान करावं असं विनंती करतो आणि माझं छोटंसं भाषण पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी आमचे उमेदवार राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेसाठी तेजस्विनी वहिनी पाटील आणि मुतनाळचे पंचायत समितीसाठी शिवगोंडा पाटील या ठिकाणी उमेदवार म्हणून पक्षाने हे प्रामाणिक आणि तळमळीचे कार्यकर्ते उभा केलेले आहेत. त्यांच्या नावावर कुठलाही म्हणजे हे नाही, कष्ट नाहीत. हे अगदी प्रामाणिकपणे या मतदारसंघात काम करणार आहेत. बाबा कुपेकरांनी या भागचा विकास काय आहे हे करून दाखवलेलं आहे. त्यांच्या पाठोपाठ आई साहेबांनी 2 टर्म त्यांनी पण काम केलं आणि भरपूर निधी आणून प्रत्येक गावामध्ये काम करून गेले आहेत. त्याच्यानंतर राजेश पाटील साहेबांनी आपल्या भरपूर निधी आणून या सर्व भागाचा नंदनवन करण्याचा प्रयत्न केला. रस्ते असतील, गटर असतील, गावातील सर्व हॉल असतील, त्यासाठी त्यांनी प्रत्येक गावासाठी निधी दिला. आणि आज आपले जे तालुक्यात पंचायत मध्ये जे 5 गाव आहेत, त्या 5 गावातील 5ही सरपंच, डेप्युटी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आपण विचार करा पाठिंबा आपल्याला आहे की नाही ते. या 5 गावचे सरपंच, उपसरपंच या ठिकाणी आहेत. त्यामुळं आपल्याला पाठिंबा भक्कमपणे आहे. आमचे दोन्ही शेत कोणत्यापर्यंत निवडून येणारे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळं आपण चिंता करायची नाही. फक्त आपण आपलं मत जे आहे ते घड्याळावरचं बटन दाबून आपलं राष्ट्रवादी दोन्हीला द्यायचं आहे.
आपल्या अजितदादांचं स्वप्न जे आहे राष्ट्रवादीवर झेंडा फडकवण्याचा, तो आपण सर्वांनी पूर्ण करायचा आहे. एवढीच त्यांना श्रद्धांजली वाहून थांबायचं आहे. एवढंच मी थांबतो, बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिंदरी गावचे शिवाजीराव राऊत साहेब. सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना माझी एक नम्र विनंती आहे. आज जर विचार केला तर बाबासाहेब कुपेकरांनी पूर्णपणे हा तुमचा नदीवाळचा पाय शेती असेल याला आपण जे सुजलाम सुफलाम बघतोय आज, तर ते एकमेव आणि एकमेव बाबासाहेब कुपेकर साहेबांच्या प्रयत्नातून झालेलं आहे आणि तुमचं जीवन समृद्ध केलेलं आहे. हे आपण जरी विसरलो नसलो तर अतिशय चांगली गोष्ट आहे. हे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे मतदान व मताधिक्य मिळण्यास काही हरकत नाही. त्याचबरोबर नंदाताई असतील किंवा राजेश पाटील असतील तर उदय जोशी साहेबांच्या माध्यमातून या पूर्ण नूल मतदारसंघ हा आपला एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि हा बालेकिल्लाच आहे हे जर दाखवायचं असेल तर आपण या दोन उमेदवारांना आणि पंचायत समितीच्या दोन उमेदवारांनी जिल्हा परिषद हा चांगल्या मताधिक्याने निवडून देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर हिटणी गावचे बसवराज 2 मिनिटात आपलं म्हणतात. प्रथमतः आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री परवा ज्यांचं दुःख निधन झालं ते आमच्या आजीच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी वंदन करून आज या नूल हसूर मतदारसंघाच्या प्रचारात या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचे नेत्या व आमचे मार्गदर्शक नंदाताई, सन्माननीय व्यासपीठ, या नूल हसूर मतदारसंघातून सर्व गावातून आलेले सर्व गावचे पदाधिकारी, हेपाचे आया भगिनी व युवक मित्र सर्वांना या ठिकाणी एक विनंती करतो की आपण या ठिकाणी येत्या निवडणुकीला 7 तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी या ठिकाणी आमच्या तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी आपण निवडून द्यावं अशी मी सर्वांनी कळकळीची विनंती करतो. कारण मित्रांनो, आताची सध्याची परिस्थिती बघितला तर ते आयारामची संख्या भरपूर वाढत आहे आणि ताईसाहेब परवाच राजेश पाटील साहेबांनी सांगितलं की जाणाऱ्यांना लाज वाटत नाही आणि घेणाऱ्यांना पण लाज वाटत नाही. ती वस्तुस्थिती आहे, खरोखरच वस्तुस्थिती आहे. जाणारे का जातात ते सगळ्यांना माहित असते, कार्यकर्त्यांना माहित असते, गावातल्या लोकांना पण माहित असते. कारण सांगितलं असते विकासासाठी. ते जात असतात स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला काम पाहिजे म्हणून कॉन्ट्रॅक्टर लॉबी वगैरे इकडून तिकडे करत असतात, पण मुद्दा सांगत असतात आम्ही विकासासाठी तिकडे जातोय इकडे जातोय. त्यामुळं घेणाऱ्यांना पण लाज वाटत नाही आणि जाणाऱ्यांना तर अजिबात लाजच नाही. ह्या मताचा मी आहे आणि आम्ही जे एकनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी आहोत त्यांनी सर्वांनी आम्ही दाखवून द्यायचं आहे. खरोखरच नूल हसूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आकडेवारी जर बघितला तर विधानसभेची जर आकडेवारी बघितला, दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आलेले आहेत. त्यामुळे 100% मी या ठिकाणी सांगतो 100% हा विजय हा आमचाच असणार आहे. पण गाफील न राहता सर्वांनी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करूया. आणि ताईसाहेब, माझ्या माहितीत एक आले की ज्या गावात विधानसभेला आम्हाला राष्ट्रवादीला मतदान जास्त झाले ते गावं टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की कोणी गाफील राहू नका, सतर्क राहा आणि आम्ही सर्वांनी सतर्क राहून या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून द्यावं. 7 तारखेला घड्याळा चिन्ह समोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर कारखान्याचे संचालक अक्षय पाटील 2 मिनिटात म्हणत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून आज नूल हसूर जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपस्थित आम्हा तुम्हा सर्वांच्या लाडक्या नेत्या नंदाताई व आमचे मार्गदर्शक उदय जोशी साहेब व सर्व सन्माननीय व्यासपीठ या सर्वांना मी नमस्कार करतो. सगळ्यांनीच विस्तृतपणे सगळ्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे, फार काही सांगण्याची आवश्यकता नाही. ते
गडकरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या भागातील 5ही गावातील सरपंच आणि डेप्युटी सरपंच हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आहेत. त्यामुळे फार काही अडचण या पंचायत समितीत गणातून येणार नाही असं आपल्याला वाटते. त्यामुळे ते जमलेल्या सर्वांना, सर्व माता भगिनींना आणि सर्व ज्येष्ठांना आणि युवक मित्रांना मी एकच सांगू इच्छितो की मूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून तेजस्विनीताई पाटील व आमच्या मूळ पंचायत समिती गणातून शिवगुंडा पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे. 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून या दोघा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे व पहिला गुलाल हा मूळ हसरचुंपू जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण ताई आणि उदय जोशी साहेबांना द्यायचा एवढं कैकांची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आपल्या मिरची गावचे नाडगुण वकील साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात. सन्माननीय व्यासपीठ, जिल्हा परिषदेचे उमेदवार तेजस्विनी पाटील व पंचायत समितीचे उमेदवार शिवगुंडा पाटील यांना घड्याळ्या चिन्हा समोर बटन दाबून भरघोस मताने विजयी करा असं मी सर्व मतदार भगिनींना विनंती करतो. राजेश पाटील साहेबांनी व बाबासाहेब कुंभेकरांनी आपल्याला जवळपास पहिली 25-30 वर्षे आपल्या पूर भागाचा विकास भरघोस याच्याने केला आहे. राजेश पाटलांनी मागील 5 वर्षामध्ये 1600 कोटी निधी येऊन प्रत्येक गावाला कुठेही पक्ष आणि हे न करता प्रत्येक गावात त्यांनी निधी भरघोस दिलेला आहे. आणि भविष्याचा जर पूर भागाचा विकास करणारे व्यक्ती जर असतील तर राष्ट्रवादी हे पक्ष आहे. त्यामुळे मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की घड्याळ या चिन्हावर मतदान करून विजयी करावं असं माझं मत होतं. धन्यवाद. त्यानंतर आपल्या पूर्व भागाचे ज्येष्ठ नेते आणि हत्तरगी साहेबांचे अतिशय कट्टर समर्थक वर्धा पन्ना यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या गावचे ग्रामदैवत रामलिंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार, कैलासवासी बाबासाहेब कुपेकर, कैलासवासी हत्तरगी साहेब यांच्या स्मृतींना वंदन करून या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेल्या तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या नेत्या नंदाताई, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रमुख उदयनराजे जोशी आणि सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो व युवक मित्रांनो, आज एक अत्यंत महत्वाच्या वळणावरची निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. बऱ्याच वक्त्याने आता झालेल्या पाठीमागच्या राजकारणातील इतिहासाचा पाढा वाचला, परंतु आपण भविष्याच्या पुढच्या वाटचालीकडे जर बघितलं तर आजच्या राजकारणामध्ये आपण कुठल्या दिशेनं चाललो आहोत आणि कोणत्या दिशेनं जायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्या तेजस्विनीताई आणि पंचायत समितीचे उमेदवार शिवगुंडा पाटील यांची पार्श्वभूमी आपण बघितली तर मगाशी म्हटल्याप्रमाणे 22 वर्ष ज्यांनी पंचायत समितीमध्ये काम केलं, सभापती म्हणून पद भूषवलं, त्या घराण्यातील वहिनी आज जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून आपल्याला मिळालेले आहेत. आणि ज्या गावचं सरपंच पद 25 वर्ष भोगलेलं असं रामगण पाटलांचे पुतणे या ठिकाणी आपल्याला पंचायत समितीला उमेदवार म्हणून मिळालेले आहेत. जे राजकीय वारसा असलेले, विचारांचा वारसा असलेले आणि समाजाचा वसा घेतलेले असे उमेदवार आपल्याला मिळाले आहेत. या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून राजकारण करत असताना हत्तरगी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं, परंतु आणि बऱ्याच वेळा आपण बाबांच्या विरोधामध्ये सुद्धा लढाई केली, परंतु आपले चाणक्य असलेले उदयनराजे जोशी भेटले आणि त्यांनी गाडी रुळावर आणण्यासाठी विचाराची एकजूट केली आणि त्यातून पुढे बऱ्याच वेळा मग बाबांच्या बरोबर काम करण्याची संधी पण आम्हाला मिळाली. उदयनाने ती संधी आम्हाला मिळवून दिली. या निवडणुकीच्या निमित्तानं नंदाताईंना आम्ही पाठिंबा दिला आणि त्यावेळेला नंदाताईंना आमच्या गावामध्ये या परिसरामध्ये बऱ्याच म्हणजे
फरकाने आम्ही त्यांना मतदान केलं. त्याच पद्धतीने या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या भागातून प्रचंड मताधिक्य देऊन आदरणीय पाटील वहिनींना आणि आमच्या पंचायत समितीचे उमेदवार शिवगंधा पाटील यांना प्रचंड मताधिक्यानं जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीत पाठवून आपल्या भागाचा विकास साधूया. भविष्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही या पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाऊया आपण. मग आमच्या डेप्युटी सरपंचने सांगितल्याप्रमाणे रात्र उद्याचे आपण जागर राहणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना आणि माता भगिनींना माझी नम्र विनंती राहील, कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम करून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय करून देऊया एवढीच विनंती करतो. थांबतो. जय जय महाराज. यानंतर हनिमनाळ गावचे आणि ज्येष्ठ नेते आदरणीय आर्यस पाटील साहेब 2च मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील, कारण पुढची सभा 8चे टायमिंग आहे. त्यामुळे आणि अजून ताई साहेबांना बोलायचं आहे, रोज साहेबांना बोलायचं आहे. येथे जमलेली सभा नंदाताई उदयराज जोशी, व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि मतदार बंधू बहीण, आता एवढं तुम्हाला माहिती दिली आहे. पूर्वीचा एक किस्सा सांगितला, या नदीत पाणीच नव्हतं उन्हाळ्यामध्ये, तर तो विषय सांगत बसायचा विषय राहिला नाही. माझा जरा विषय वेगळा आहे. जेवढे आता लोक आलेत त्यांनी प्रत्येकानं मतदानाला जाताना एक 10 मतदार घेऊन जावा. आणि घड्याळाला सगळेजण म्हणून मतदान करा. पै पाहुणे कुठे आपल्या मतदारसंघात असतील त्यांना फोनवरनं सांगा की कुठल्याही परिस्थितीत सगळीकडे घड्याळात आलं पाहिजे. एवढं तुम्ही सगळ्यांनी सांगा अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि हेच माझे शेवटचे 2 शब्द आहेत.